सोलापूर शहराला दररोज पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं अभिवचन आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग क्रमांक 13 मधील भाजप संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केलं। सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे एक प्रकारचा शाप आहे। ही स्थिती बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 892 कोटींची योजना मंजूर केली आहे। ही योजना पूर्ण करून शहराला दररोज पाणी दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं अभिवचन शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी दिलं। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजप उमेदवारांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, यंत्रमाग उद्योजक भूपती कमटम, पेंटप्पा गड्डम, अंबादास बोल्ली, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, राजमहेंद्र कमटम, अशोक काळजे, व्यंकटेश बिटला, भाजपचे उमेदवार सुनीता कामाठी, अंबिका चौगुले, विजय चिप्पा, सत्यनारायण गुर्रम, निवडणूक प्रमुख विजया वड्डेपल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाला अनिल कामाठी, मनोहर विडप, दिलीप शिंदे, अंबादास बोल्ली, पांडुरंग मुदगल, लक्ष्मण विटकर, सुरेश तमशेट्टी, मधुकर वडनाल, भीमाशंकर बोळकोटे, दत्तात्रय कल्पवृक्ष, मच्छिंद्र जाधव, मारुती विटकर, जगू काळे, विकास पवार, महादेव घोडके, वंदना भिसे, मल्लिकार्जुन सरगम, सदानंद गुंडेटी, यादगिरी बोम्मा, गंगाधर गुल्लापल्ली, व्यंकटेश कॅतम, शंकर चौगुले, अमर चिप्पा, अनिल चिप्पा, प्रशांत पासकंटी, गोपीकृष्ण वड्डेपल्ली, महेश अलकुंटे आदी उपस्थित होते। सोलापूर शहराला समांतर पाईपलाईनचं पाणी देखील आलेलं आहे। आज मी आमदार झाल्यानंतर पाहायचो की संपूर्ण शहराला 5 दिवस आड पाणी यायचं। त्या आलेला दिवस आणि येणारा दिवस जर सोडला तर 7 दिवस लोक पाणी म्हणायचे। आज समांतर पाईपलाईन चालू झाल्यानंतर शहराच्या गवताळ भागात आज 3 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे। शहराच्या मध्यम भागात 4 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे व शहराच्या हातवड भागात 5 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे। ही बाब कुठेतरी मी मुख्यमंत्री साहेबांकडे मांडली की साहेब, पाण्याचा दिवस म्हणजे आमच्या सोलापूरला शाप आहे आणि सोलापूरला जर रोज पाणी करायचं असेल, रोज पाणी द्यायचं असेल तर 892